स्वागत है आपका। आप देख रहे हैं सी न्यूज भारत। मैं हूं आपके साथ इशिता। खबर नांदगांव से है, जहां नगर तालुका के नांदगांव के समूह संख्या उपखंड 51/2/2 के क्षेत्र में 2 नए उत्तराधिकारियों के नाम दर्ज होने से विवाद खड़ा हो गया है। युवराज गुलाब माली ने आरोप लगाया है कि राजस्व विभाग 7/12 पर संशय व्यक्त कर उन्हें गुमराह कर रहा है। 7/12 पर 2 महिलाओं के नाम आए हैं जो माली परिवार की वंशज या पड़ोसी नहीं है। माली ने कहा कि ये नाम असल नहीं है और राजस्व विभाग को दस्तावेजों की जांच कर दोषी पाए जाने पर उनके खिलाफ कड़ी कार्रवाई करनी चाहिए। उन्होंने सवाल उठाया कि इस नामांकन के पीछे किसका आशीर्वाद है और चेतावनी दी कि यदि मामले की जांच नहीं हुई तो कलेक्टर कार्यालय के सामने ज्ञापन दिया जाएगा और आत्मदाह की भी तैयारी है। ये घटना सदर माली के कुछ दिन बाद सामने आई है। राहणार अहिल्यानगर। आज रोजी आपण नगर तालुक्यातील नांदगाव येथे आलो आहेत। इथे आदिवासी समाजाचे युवराज गुलाम माळी यांच्या क्षेत्रामध्ये त्यांचं म्हणणं आहे का बुवा हे क्षेत्रामध्ये आमचे बोगस काही व्यवहार लावलेत, आमच्या कुळात नाही, आमचे नातेवाईक नाही, शेजारी नाही। पण आज रोजी आपण त्या क्षेत्रामध्ये, क्षेत्र किती नंबर आहे काय म्हणले 51-2 मध्ये आम्ही उभा आहेत। त्या ठिकाणी आज ते स्वतःच युवराज माळी जे आहेत ते आपल्या सगळ्यांची बातचीत करणार आहेत आणि त्यांच्या आपण काय घटना झाली, कशी झाली या संदर्भात विचारणार आहेत। तुमचं नाव काय आहे, कुठं पाहायचं? युवराज गुलाब माळी। हा, हे झाला प्रकार काय आहे? हे प्रकार असा आहे का याच्यामध्ये यांनी हे नाव बोगस लावलेलं आहे। हा, कोणी लावलं ते? आता एक प्रशासनानेच लावलेलं असेल ना, हे नाव कोण लावणार आहे दुसरं? हे कोणाचे नाव लावलेत बोगस? हे अलका सुरेश पवार आणि अलका बाळू पवार बर, हे नाव लावलेले आहेत आणि हे नाव आमच्या कुळामध्ये नाहीये। साधारणतः हे किती दिवसापूर्वी नाव असे बोगस लावले आहेत? तुम्ही तुमच्याला किती दिवसांनी लक्षात आलं आणि मग तुम्ही जागृत झाले? आता हे आम्ही असे जागृत झालो की सरकारने वर्ग नंबर 2च्या जमिनी आहेत बर, तर त्या जमिनी त्यांनी वर्ग नंबर 1 मध्ये करण्याचा निर्णय केलेला। बर, तर आमची जमीन वर्ग नंबर 2ची आहे। बर, तर ही जमीन आमची वर्ग नंबर 1 मध्ये करायची। तर आम्हाला कोतवालाने येऊन सांगितलं की बा तुमची जमीन ही वर्ग नंबर 1 मध्ये करायची। तर मग ते म्हणले का बा तुमची जमीन वर्ग नंबर 1 मध्ये करायची। मग त्यांनी आम्हाला हे नोटीस दिलं का कागद दिलं आमच्या हातात, हे आम्हाला कळणार नाही। बर बर, आणि मग त्यांनी काय केलं का बा तुमची जमीन ही वर्ग नंबर 1 मध्ये म्हणून तुम्ही याच्यावर सही करा। बर, आणि ह्यो कागद माझ्याकडे दिला। मग ह्यो कागद मला वाचता नाही आता, मी दुसऱ्याकडून हा कागद वाचून घेतला आणि मग तो कागद मला म्हणे हे नोटीस तुला आहे। मी म्हणलं हे नोटीस मला कसं काय, ही तर बाई माझी नाहीये। आणि तुमची बहीण वगैरे असं काय वाटतं का? वाटतंय बहीण वगैरे काय नातं होतं? काहीच नाही, हे आमच्या कुळातच नाही तर नात्याचा काय संबंध आहे? हा, नाते बरोबर आहे। तर मग प्रशासनाने याची हे दखल करावा, नाही तर मग मी माझा कुटुंब सह मी कलेक्टर कचेरीला आत्मदान करण्याचा इशारा देणार। बघा, या सर्वे नंबर मध्ये यांचं म्हणणं आहे, युवराज माळी यांचं म्हणणं आहे का बाबा या सर्वे नंबर मध्ये ह्या 2 महिलांचे नाव लागलेत, ते बी सस्पेन्शन लावले आणि त्या संदर्भामध्ये ते म्हणतात का बाबा हे कसे लावलेत आमचा प्रशासनाने उल्लेख करून सांगावा, अन्यथा माझं कुटुंब सह परिवार घेऊन जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या आवारात म्हणा जाऊन आत्मदान करार असा ते मार्मिक इशारा देत आहे। या ठिकाणी प्रशासनाने दखल घेऊन या सर्व नंबर मध्ये काय घोटाळा केलाय, महसूल अधिकाऱ्याने नाही केलेला आहे, कशा अनुषंगाने यांची नावं लावलेत हे पाहणं फार जरूर राहिले। कॅमेरामन सोमनाथ वरपे सह रावसाहेब वरपे, अहिल्यानगर, सी न्यूज भारत। अहिल्यानगर से सी न्यूज संवाददाता राव साहेब वपरे की रिपोर्ट। देखा जाए तो मामले की गंभीरता को देखते हुए जल्द जांच और उचित कार्रवाई की मांग की जा रही है ताकि विवाद का समाधान हो सके। इस खास रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए बने रहिए सी न्यूज भारत के साथ।